गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द बीडब्ल्यू. बीडब्ल्यू मध्ये बेटा आज आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे तो म्हणजे इंडक्टर आणि इंडक्टन्स. आता इंडक्टर आणि इंडक्टन्स, पहिले इंडक्टर म्हणजे काय ते बघू. आता इंडक्टरच्या ना बेटा बेसिकली दोन डेफिनेशन्स होतात. एक रेफरन्स बुक मध्ये, दोन रेफरन्स बुक मध्ये वेगवेगळे डेफिनेशन आहेत, दोघे सांगतात. इंडक्टर, इंडक्टर काय? इंडक्टर इज अ डिव्हाइस. इंडक्टर इज अ डिव्हाइस विच स्टोर्स द एनर्जी ऑर चार्ज. विच स्टोर्स द एनर्जी ऑर चार्ज. आता तुम्ही म्हणाल सर हे तर कॅपॅसिटरचं पण काम होतं. कॅपॅसिटरचं जर तुम्ही आठवत असेल मागच्या सेशन्समध्ये, कॅपॅसिटरमध्ये पण काय सांगितलं होतं, कॅपॅसिटरचं विच स्टोर्स एनर्जी ऑर चार्ज. पण तिथे एक स्पेसिफिक शब्द होता, विच स्टोर्स द इलेक्ट्रिकल एनर्जी ऑर चार्ज, असा शब्द होता बेटा. विच स्टोर्स द इलेक्ट्रिकल एनर्जी ऑर चार्ज. नसेल लिहिला तर प्लीज तिथे ऍड करून घ्या. विच स्टोर्स द इलेक्ट्रिकल एनर्जी ऑर चार्ज. ठीक आहे. बरं, याच्यामध्ये पण विच स्टोर्स द एनर्जी ऑर चार्ज बट इन अ मॅग्नेटिक फील्ड. कॅपॅसिटर जो आहे तो तुमचा इलेक्ट्रिक फील्डमध्ये काम होत असतो. इंडक्टर जो आहे तो तुमचा मॅग्नेटिक फील्डमध्ये काम होत असतो. लक्षात ठेवा. म्हणजे कॅपॅसिटरचं काम इलेक्ट्रिक फील्डमध्ये होईल, इंडक्टरचं काम मॅग्नेटिक फील्डमध्ये होईल. मग पुन्हा एकदा पहिली डेफिनेशन काय सांगितली बेटा? इंडक्टर इज अ डिव्हाइस विच स्टोर्स द एनर्जी ऑर चार्ज इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ही पहिली डेफिनेशन झाली. अजून एक त्याची डेफिनेशन बेटा काही बुक्समध्ये असं सांगितलेलं आहे की इंडक्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द चेंज इन डायरेक्शन ऑफ करंट. विच अपोजेस द चेंज इन डायरेक्शन ऑफ करंट म्हणजे काय? तर रेजिस्टरचं काम आणि इंडक्टरचं काम दोघांमध्ये कन्फ्युजन होतं, पण दोघांमध्ये वेगवेगळे. काय वेगळे पण आहे? नीट कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. रेजिस्टर काय करायचं बेटा? करंटला जाऊच द्यायचा नाही. रेजिस्टर अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टर अपोजेस द फ्लो ऑफ करंट म्हणजे तो करंटला जाऊच देत नाही. पण इंडक्टर करंटला जाऊ देतो. इंडक्टर करंटला जाऊ देतो पण त्याची डायरेक्शन बदलू देत नाही. म्हणजे पुढे जात असेल तर पुढेच जा, मागे तू येऊ शकत नाही. हे कोणाचं काम बेटा? इंडक्टरचं. हे कोणाचं काम आहे? इंडक्टर. म्हणजे दोन महत्वाचे डेफिनेशन. म्हणजे पहा, इंडक्टर जो आहे ना हा एक प्रकारे कॉम्बिनेशन आहे. जर नीट बघायला गेलं कॅपॅसिटरचे पण थोडेफार गुणधर्म आहेत, रेजिस्टरचे पण थोडेफार गुणधर्म आहेत. गुणधर्म कसे? कॅपॅसिटरचं काय काम आहे? विच स्टोर्स एनर्जी ऑर चार्ज इन द फॉर्म ऑफ कुठल्या फील्डमध्ये बेटा? कॅपॅसिटर इलेक्ट्रिक फील्डमध्ये होतं, पण इंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी किंवा चार्ज स्टोअर केला जातो. आणि इथे इंडक्टर काय करेल बेटा? अजून एक इंडक्टर इट अपोजेस द चेंज इन डायरेक्शन ऑफ करंट. अपोज करेल करंटला, पण कशी? त्याची डायरेक्शन बदलू देत नाही. करंटला जाऊ देईल पण त्याची डायरेक्शन तो चेंज होऊ देत नाही. त्याची डायरेक्शन तो चेंज होऊ देत नाही. म्हणून दोन डेफिनेशन झाल्या. पहिली डेफिनेशन नीट ऐका. इंडक्टर इज अ डिव्हाइस विच स्टोर्स द एनर्जी ऑर चार्ज इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. विच स्टोर्स द एनर्जी ऑर चार्ज इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पहिली डेफिनेशन झाली. सेकंड डेफिनेशन, इंडक्टर इज अ डिव्हाइस which opposes the change in direction of current. Inductor is a device which opposes the change in direction of current. ठीक आहे. मग इंडक्टर बद्दल झालं. पुढचा कन्सेप्ट माझा कुठला असतो बेटा? इंडक्टन्स. इंडक्टन्स फरक काय? फक्त ही काय होती बेटा? प्रॉपर्टी होते. आठवतंय? इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. Inductance is the property of inductor. ठीक है. Which stores the energy or charge in the form of magnetic field. Which stores the energy or charge in the form of magnetic field. अजून एक डेफिनेशन बघ. Inductance is the property of inductor which opposes the change in direction of current. Which opposes the change in direction of current. ठीक है. It is denoted by capital L. L जिथे दिसला म्हणजे तो इंडक्टर आहे. ठीक आहे. आता त्याचे सिम्बॉल्स. आता नीट लक्ष द्या बेटा. सिम्बॉल. सिम्बॉल ना बेटा इंडक्टरचा सिंपल अँड स्वीट सिम्बॉल असा आहे. ठीक आहे. हा सिम्बॉल कुठला झाला? फिक्स्ड इंडक्टर. पुन्हा इथे फिक्स्ड वाला इंडक्टर येईल. हा सिम्बॉल कुठला झाला बेटा? फिक्स्ड इंडक्टर. ठीक आहे. आणि इकडच्या साईडला इथे जर मी एरो काढून दिला, एरो काढून दिला तर हा काय झाला बेटा? तुमचा व्हेरिएबल इंडक्टर. हा कुठला झाला? तुमचा व्हेरिएबल इंडक्टर. ठीक आहे. हा सिम्बॉल कुठला झाला? तुमचा व्हेरिएबल इंडक्टर. ठीक आहे. पण कधी कधी ना बेटा मी तुम्हाला सिम्बॉल्स वरती खूप सारे क्वेश्चन्स पण विचारतो, म्हणजे 2-2 मार्कासाठी. एअर को इंडक्टरचं सिम्बॉल काढा. मग ते पण सिम्बॉल आता आज बघून घेऊ.
एअर कोर्स इंडक्टर. कुठलाच इंडक्टर बेटा? एअर कोर. एअर कोरचा सिम्बॉल जर काढायला गेलं तर एअर कोरचा सिम्बॉल असाच आहे जो आपण आत्ता काढला. जो आपण आत्ता काढला ना बेटा तो एअर कोरचा सिम्बॉल. तो कुठला सिम्बॉल आहे बेटा? एअर कोर इंडक्टर. नेक्स्ट पुढचा असतो तुमचा, कधी कधी आम्ही तुम्हाला आयन कोर इंडक्टर पण विचारतो. कुठला इंडक्टर बेटा? आयन कोर इंडक्टर. आयन कोर इंडक्टर. आयन कोर इंडक्टरचा सिम्बॉल आहे बेटा इथे तुमचं पुन्हा इंडक्टर येईल. ठीक आहे, आणि याच्यावरती 2 लाईन येतात. ठीक आहे, हा कुठला सिम्बॉल झाला तुमचा? आयन कोर इंडक्टर. हा कुठला सिम्बॉल झाला? आयन कोर इंडक्टर. आणि अजून एक सिम्बॉल येतो बेटा फेराइट कोर इंडक्टर. हे टाइप्स आहेत बेटा ऍक्च्युली इंडक्टरचे. फेराइट कोर इंडक्टर. फेराइट कोर इंडक्टर. ठीक आहे, हे काय आहेत? सगळेच्या सगळे टाइप्स आहेत. मी जेव्हा क्लासिफिकेशन घेईल ना आजच तुमचं क्लासिफिकेशन घेणार, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 नावं येतील. ठीक आहे, क्लासिफिकेशनचा चार्ट आहे, तो चार्ट घेणार, त्याच्यामध्ये 3 नावं येतील. मग फेराइट कोर इंडक्टर काढायचं असेल तर काय होतं? तर इंडक्टरचा सिम्बॉल जसाच्या तसा येतो, फक्त इथे 2 डॉटेड लाईन येतात. ठीक आहे, आधी इथे स्ट्रेट लाईनी असतात, इथे स्ट्रेट लाईनी असतात, इथे काय डॉटेड लाईनी असतात. म्हणजे इथे एकही लाईन येत नाही, इथे लाईन येते, इथे डॉटेड लाईन येते. ठीक आहे, एअर कोर, आयन कोर आणि फेराइट कोर इंडक्टर तिघांचे मी तुम्हाला सिम्बॉल काढून दाखवले. फाईन. मग सिम्बॉल काढताना हे पण काढायचे, हे पण काढायचे, सगळं काढून घ्यायचं. इंडक्टरच्या 2 डेफिनेशन सांगितल्या, इंडक्टन्सच्या 2 डेफिनेशन सांगितल्या, डिनोटेड बाय कॅपिटल एल. सिम्बॉल सांगितलं, पुढे त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला. पुढे काय बेटा? त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला. मॅथमॅटिकल फॉर्म्युलामध्ये बेटा L इज इक्वल टू N इंटू द फाय अपॉन आय, हा त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला किती बेटा? L इज इक्वल टू N इंटू आय अपॉन फाय. L म्हणजे काय? इंडक्टर आहे. ठीक आहे, N म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स आहे. फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. आणि आय म्हणजे काय? करंट आहे. आय म्हणजे काय असतो बेटा? करंट. वेळेमध्ये सगळं लिहून घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी त्याचं युनिट. सगळ्यात शेवटी त्याचं काय येतं बेटा? युनिट. युनिट काय असतं बेटा? त्यांना माहिती का? हेनरी. हेनरी आता हे एक सायंटिस्टचं नाव आहे, त्याच्या सायंटिस्टच्या नावून त्याचं ते आडनाव दिलेलं आहे. जसं रेजिस्टन्स ओहम आहे, कॅपॅसिटर फॅरेड आहे, तसं इंडक्टरसाठी काय बेटा? हेनरी. इंडक्टरसाठी काय बेटा? हेनरी. कळालं? हे सगळंच्या सगळं मी तुम्हाला कोणाबद्दल सांगितलं बेटा? इंडक्टरबद्दल. इंडक्टरच्या 2 डेफिनेशन्स, इंडक्टन्सच्या 2 डेफिनेशन्स, डिनोटेड बाय सिम्बॉल्समध्ये अनेक सांगितले, मॅथमॅटिकल फॉर्म्युला आणि युनिट. ठीक आहे, एवढं सगळ्याच्या सगळं आपल्या इंडक्टरबद्दल लिहायचं आहे. रजिस्टरचा कन्सेप्ट झाला होता, कॅपॅसिटर झाला होता, आता पुढला चालू होते माझा इंडक्टर. हेडिंग टाका इंडक्टर. हेडिंग टाका बेटा इंडक्टर. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इंडक्टर इन डिटेल. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इंडक्टर इन डिटेल. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इंडक्टर इन डिटेल. चलो पहिलं घ्या इंडक्टर. आता डेफिनेशन घ्यायची बेटा इंडक्टरची. इंडक्टर. इंडक्टर इज अ डिव्हाइस. पहिली डेफिनेशन सांगतोय बेटा. इंडक्टर इज अ डिव्हाइस. Inductor is a device which stores the energy or charge. Which stores the energy or charge in the form of magnetic field. Which stores the energy or charge in the form of magnetic field. Which stores the energy or charge in the form of magnetic field. Which stores the energy or charge in the form of magnetic field. Okay. All मध्ये अजून definition. Inductor is a device which opposes the change in direction of current. Inductor is a device which opposes the change in direction of current. Inductor is a device which opposes the change in direction of current. Inductor is a device which opposes the change in direction of current. झालं? खालच्या वेळेत घ्या आता पुन्हा. आता इंडक्टन्स बद्दल बेटा. आता कोणाबद्दल? इंडक्टन्स. चलो. इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. Inductance is the property of inductor. Inductance is the property of inductor. Inductance is the property of inductor which stores the energy or charge. Which stores the energy or charge. Which stores the energy or charge in the form of magnetic field. Which stores the energy or charge in the form of magnetic field. Which stores the energy or charge in the form of magnetic field. Which stores the energy or charge in the form of magnetic field. ठीक है? ऑल मध्ये लिहा.
पुन्हा इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर. इंडक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ इंडक्टर which opposes the change in direction of current. 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 Okay. पुढचा पॉइंट घ्या. It is denoted by capital L. It is denoted by capital L. It is denoted by capital L. Okay. सिम्बॉल 1 2 3 4 5 पाचही सिम्बॉल काढून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. पाचही सिम्बॉल काढून घ्यायचे. फिक्स्ड इंडक्टर, व्हेरिएबल इंडक्टर, एअर कोर इंडक्टर, आयन कोर इंडक्टर, फॅरेड कोर इंडक्टर. सगळ्याच्या सगळे इंडक्टर काढायचे बेटा पटापट. फिक्स्ड, व्हेरिएबल, एअर कोर, आयन कोर, फॅरेड कोर सगळे काढून घ्यायचे. अपेक्षा तर झालं असेल. पुढचं घ्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला. पुढचं घ्या बेटा मॅथमॅटिकल फॉर्म्युला. पुढचं घ्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला. पुढचं घ्या बेटा मॅथमॅटिकल फॉर्म्युला. L इज इक्वल टू n इंटू 5 अपॉन I. L इज इक्वल टू n इंटू 5 अपॉन I. Where L is equal to inductance. Where L is equal to inductance. Capital N is equal to number of turns. Capital N is equal to number of turns. Phi is equal to magnetic flux. Phi is equal to magnetic flux. Capital I is equal to current. Capital I is equal to current. पुढचा पॉइंट. Its unit is Henry. Its unit is Henry. ओके झालंय बेटा. ओके युनिट झाल्याच्या नंतर आता पुढचा कन्सेप्ट आहे बेटा त्याचा क्लासिफिकेशन. युनिट झाल्याच्या नंतर आता पुढचा कन्सेप्ट कुठला आहे बेटा क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ इंडक्टरचा तुम्हाला इथे बाजूला क्लासिफिकेशन दिसतंय. क्लासिफिकेशनमध्ये फिक्स्ड आणि व्हेरिएबल दोन टाइप्स होतात बेटा. फिक्स्डमध्ये एअर कोर आणि कोड दिसतंय. एअर कोर आणि कोड. कोडमध्ये पुन्हा दोन टाइप्स आयन कोर आणि फॅरेड कोर. आपण तिघांचे एअर कोरचा पण बघितला, आयन कोरचा पण, फॅरेड कोरचा पण सगळ्यांचे सिम्बॉल्स बघितले. त्याच्यानंतर व्हेरिएबलमध्ये स्लग ट्यून्ड आणि टॅब्ड दिसतंय बेटा. स्लग ट्यून्ड आणि अजून एक कुठलं टॅब्ड. व्हिडिओ पॉज करायचा आहे. क्लासिफिकेशनचा चार्ट काढून घ्यायचा आहे. आधी हेडिंग टाकायची बेटा. काय टाकायची हेडिंग. क्लासिफिकेशन ऑफ इंडक्टर. आधी हेडिंग टाका क्लासिफिकेशन ऑफ इंडक्टर आणि मग हा चार्ट काढून घ्या. आधी हेडिंग टाका क्लासिफिकेशन ऑफ इंडक्टर आणि मग हा चार्ट काढून घ्या. आधी हेडिंग टाका क्लासिफिकेशन ऑफ इंडक्टर आणि मग हा चार्ट काढून घ्या. ओके ओके. आता माझा पुढचा खूप महत्त्वाचा फंडा चालू होता बेटा. तो म्हणजे कलर कोडिंग ऑफ इंडक्टर. कुठला कन्सेप्ट बेटा कलर कोडिंग ऑफ इंडक्टर. आता आपण इंडक्टरबद्दल बघितलं. ठीक आहे त्याचं क्लासिफिकेशन झालं. आता काय कलर कोडिंग ऑफ इंडक्टर. आपण जसं रेजिस्टरचं बघितलं, कॅपॅसिटरचं बघितलं. आता कुणाचं बेटा इंडक्टरचं. इंडक्टरचं कलर कोडिंग पुन्हा माझं दोनच भागात डिवाइड होतं. ठीक आहे 4 बँड कलर कोड आणि 5 बँड कलर कोड. कुठले कुठले बेटा 4 बँड कलर कोड अजून एक आहे 5 बँड कलर कोड. 4 बँड कलर कोडमध्ये बेटा त्याला अजून एक नाव आहे सिव्हिलियन ॲप्लिकेशन्स आणि 5 बँड कलर कोड मिलिटरी ॲप्लिकेशन्स. जो 4 बँड कलर कोड आहे ना बेटा तो आपल्याला जनरल पर्पज म्हणजे आपण जे आहोत नागरिक. ठीक आहे सिव्हिलियन ॲप्लिकेशन्स म्हणजे मिलिटरीमध्ये हा यूज होत नाही. तर जनरल पर्पज इंडस्ट्रीजमध्ये वगैरे हा आपला ॲप्लिकेशन होईल. कोणाचं बेटा 4 बँड कलर कोड. इंडस्ट्रीजमध्ये आपण जो कुठला इंडक्टर वापरतो 4 बँड कलर कोडचा असेल. पण मिलिटरीसाठी एक स्पेशल डिझाईन केलेला इंडक्टर असतो तो कुठला असतो बेटा 5 बँड कलर कोड. मिलिटरीसाठी जो स्पेशल एक इंडक्टर डिझाईन केलेला असतो तो कुठला आहे बेटा 5 बँड कलर कोड. आपल्याला दोघांचे कन्सेप्ट बघायचे. ठीक आहे बच्चा लोक. ओके ओके. आता माझा पहिला कन्सेप्ट चालू होता बेटा तो म्हणजे कुठला आहे 4 बँड कलर कोड. कुठला आहे बेटा 4 बँड कलर कोड. 4 बँड कलर कोडमध्ये तुम्हाला पहिला जो बँड असतो तो फर्स्ट डिजिट सांगतो. ठीक आहे सेकंड जी बँड असते तर सेकंड डिजिट सांगतो. फिगरमध्ये दिसतंय. सेकंड जी बँड असते तो सेकंड डिजिट सांगतो. थर्ड जी बँड असते तो मल्टिप्लाय आहे बेटा. ठीक आहे थर्ड बँड काय पुन्हा मल्टिप्लाय आणि फोर्थ बँड काय तुमचा टॉलरन्स. फोर्थ बँड काय बेटा तुमचा टॉलरन्स. ठीक आहे ओके. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा जो तुमचा मल्टिप्लायर असतो बेटा आपण 10 जो काही डिजिट असतो तो घेत असतो. आठवते. पण इथे मल्टिप्लायर फिक्स असतो. फिक्स कसा असतो खाली चार्टमध्ये दिसतोय बेटा तुम्हाला. मल्टिप्लायरच्या प्रत्येक वेळेस किमती चेंज होत आहेत. ठीक आहे मल्टिप्लायरच्या प्रत्येक वेळेस किमती चेंज होत आहेत. थोडासा हा अवघड जातो बेटा लक्षात ठेवायला. म्हणून आम्ही हा क्वचितच याचे कलर कोडिंग येते. क्वचितच टपकते बेटा. ठीक आहे पण आली तर आली. सपोज एक्झाममध्ये आला क्वेश्चन तर तुम्हाला यायला पाहिजे म्हणून आम्हाला शिकवतो. ठीक आहे पण शक्यतो येत नाही. रेजिस्टरचंच खूप वेळेस टपकतं.
ठीक आहे. जास्तीत जास्त कुठला विचारतो बेटा, आम्ही रजिस्टरचंच कलर कोडिंग विचारतो, इंडक्टरचं काही विचारलं जात नाही. ठीक आहे. याचे जे मल्टिप्लायर्स असतात ते फिक्स कॉन्स्टंट असतात, ते तुम्हाला तिथे टेबलमध्ये दिसतात बेटा, चार्टमध्ये. ठीक आहे. पुन्हा आता बीबी हॅड अ व्हेरी गुड वाईफ, तो कन्सेप्ट विसरायचा नाही. त्याच कन्सेप्टने हे सगळ्याच्या सगळ्या चार्ट दिसतो तुम्हाला. ठीक आहे. ओके, इथे वरती त्याची साधी फिगर आहे, म्हणजे बँड आहे, आणि खालच्या साईडला चार्ट आहे. वरच्या साईडला बँडिंगचं आहे आणि खालच्या साईडला बेटा चार्टचं आहे. दिसतंय. ओके, आता त्याच्या हिशोबाने आपल्याला इकडे एक्झाम्पल्स बघायचे. मी 2 एक्झाम्पल्स घेतलेत बेटा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ब्ल्यू, ग्रे, ब्राऊन आणि गोल्ड. आता चार्टमध्ये बघा, ब्ल्यू म्हणजे किती किंमत आहे बघा बरं. ब्ल्यूच्या इथे तुम्हाला 6 दिसत असेल. दिसतं बेटा. ब्ल्यूच्या इथे तुम्हाला 6 टाकला म्हणजे पहिला डिजिट तर 6 आला. ग्रेच्या इथे शोधा बरं. ग्रेच्या इथे तुम्हाला 8 दिसत असेल. ठीक आहे. ग्रेच्या इथे 8 आहे पहा. ब्ल्यूच्या इथे 6 आहे, खाली पहा तिथे. ग्रेच्या इथे 8 आहे. ब्राऊन म्हणजे ना बेटा 10 रेज टू किंवा 10 मायक्रो हेनरी आहे. दिसतंय. मल्टिप्लायर आला, मल्टिप्लायर म्हणून चाललं 10 मायक्रो हेनरी. आणि गोल्ड म्हणजे टॉलरन्स बघा. आता त्याचा टॉलरन्स किती आहे बेटा गोल्डसाठी, ±5%. ±5% म्हणजेच किती झालं याचा आन्सर, 68 × 10 मायक्रो हेनरी विथ ±5%. विथ ±5%. यालाच मी 680 मायक्रो हेनरी विथ ±5% असं पण लिहू शकतो. विथ किती आलं बेटा, ±5%. कळालं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर. ब्ल्यू, ग्रे, ब्राऊन आणि गोल्ड. ब्ल्यू, ग्रे, ब्राऊन आणि गोल्ड. अजून एक ब्ल्यू, ग्रे, गोल्ड आणि सिल्वर. ब्ल्यू पुन्हा किती आलं बेटा 6. ठीक आहे. ग्रे म्हणजे पुन्हा किती आलं 8. गोल्ड म्हणजे आता मल्टिप्लायर पहा. गोल्डचा मल्टिप्लायर किती बेटा 0.1. दिसतंय. 0.1 मायक्रो हेनरी दिसतंय बेटा तिथे गोल्डला. आणि सिल्वर प्लस टॉलरन्स शेवटी ±10%. म्हणजेच यांचा आन्सर किती 68 × 0.1 मायक्रो हेनरी. ठीक आहे. विथ ±10%. कॅल्क्युलेशन्स करून बघा किती बेटा ते 68 × 0.1. कॅल्क्युलेशन्स करा. 68 × 0.1 6.8. किती आलं म्हणजे 6.8 मायक्रो हेनरी विथ ±10%. विथ किती आलं बेटा ±10%. ठीक आहे. आता तुम्हाला तिकडे मी फिगर पण दिसते, ती फिगर काढायची आहे. त्याच्या हिशोबाने फर्स्ट बँड म्हणजे फर्स्ट डिजिट असतो, फर्स्ट सिग्निफिकंट डिजिट. सेकंड बँड म्हणजे सेकंड सिग्निफिकंट डिजिट. थर्ड बँड म्हणजे काय असतं तुमचा मल्टिप्लायर. फोर्थ बँड म्हणजे टॉलरन्स. आणि खालचा चार्ट आणि मग एक्झाम्पल. व्हिडिओ पॉज करून सगळं आधी तिकडचं लिहायचं आहे, मग एक्झाम्पल लिहायचं बेटा. आधी तिकडच्या बाजूचं लिहायचं आहे, मग एक्झाम्पल लिहायचं आहे. आधी ते बेसिक चार्ट आणि फिगर काढायची आहे, मग एक्झाम्पल लिहायचं आहे. ठीक आहे. बेसिक चार्ट आणि फिगर काढून घ्यायची आहे आणि मग एक्झाम्पल लिहायचं आहे. ओके. आता ना बेटा आपलं 5 बँड कलर कोड चालू आहे. 5 बँड कलर कोडमध्ये पुन्हा तुम्हाला वरच्या साईडला फिगर दिसते, खालच्या साईडला चार्ट दिसते. 5 बँड कलर कोडमध्ये ना बेटा हा मिल्टी ॲप्लिकेशनसाठी यूज होतो. याच्यामधला पहिला जो कलर असतो ना बेटा, किंवा पहिली जी बँड असते ना, ती कंपल्सरी सिल्वरच असते. कंपल्सरी काय असते बेटा सिल्वर. कंपल्सरी. ठीक आहे. म्हणजे जर तुला स्टार्टिंगला सिल्वर बँड दिसला, कधी स्टार्टिंगला तुला सिल्वर बँड दिसला, समजायचा हा मिलिटरी मधला इंडक्टर आहे. हा कुठला इंडक्टर बेटा मिलिटरी ॲप्लिकेशन्समध्ये यूज करणार आहे इंडक्टर आहे. ठीक आहे. आणि मग सेकंड बँड म्हणजे असतो तो फर्स्ट डिजिट घ्यायचा. थर्ड बँड म्हणजे सेकंड डिजिट घ्यायचा. ठीक आहे. फाईन. काय बोललो काही नाही कळालं. सेकंड बँड म्हणजे तुमचा फर्स्ट डिजिट घ्यायचा. थर्ड बँड म्हणजे तुमचा सेकंड डिजिट घ्यायचा. फोर्थ बँड म्हणजे तुमचा मल्टिप्लायर. आणि फिफ्थ बँड म्हणजे टॉलरन्स. फक्त मागच्या सारखंच आहे, फक्त पहिला बँड सोडा. पहिला बँड कुठला मिलिटरीचा आहे. इथे फर्स्ट बँड तर मिलिटरीचा झाला. मग सेकंड बँड म्हणजे फर्स्ट डिजिट. थर्ड बँड म्हणजे सेकंड डिजिट. फोर्थ बँड म्हणजे मल्टिप्लायर. आणि फिफ्थ बँड म्हणजे काय बेटा टॉलरन्स. फिफ्थ बँड म्हणजे काय टॉलरन्स. तसंच तुम्हाला दोघी फिगर पण दिसते, खाली चार्ट पण दिसतोय. फिगर पण दिसते, चार्ट पण दिसतोय बेटा. ठीक आहे. फाईन. दोघंच्या दोघं आपल्याला काढायचे, पण त्याच्या आधी आपण एक्झाम्पल बघून घेऊ. आता पहा, एक्झाम्पलमध्ये पण पहिला बँड सिल्वरचाच आहे. पहिला बँड सिल्वरचा आहे, त्याला मला काही घेणं देणं नाही. इथे फक्त वाटलंच तर आपण काय लिहू शकतो मिलिटरी ॲप्लिकेशन्स. याला काय लिहू शकतो मिलिटरी ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. बरं पुढे आता रेड म्हणजे पहा बरं किती नंबर आहे. रेड नंबरचे 2.
व्हायलेट म्हणजे किती 7 मल्टिप्लायर आता किती आहे मल्टिप्लायर ब्राऊनसाठी मल्टिप्लायर किती बेटा 10 मायक्रो हेनरी ठीक आहे आणि गोल्डसाठी ±5%. ठीक आहे मग याचा आन्सर 27 × 10 मायक्रो हेनरी विथ ±5%. म्हणजेच किती झालं बेटा 270 मायक्रो हेनरी विथ ±5%. विथ ± काय बेटा 5%. ठीक आहे आता कधी कधी बेटा क्वचित आम्ही तुम्हाला हा पण एक टिपिकल सम मुद्दामून टाकत असतो येतं बेटा कधी कधी खूपच टपकता यायचं. आता या सम मध्ये टिपिकल का म्हटलं ते बघा. पहिल्या याच्यात तर सिल्वर म्हणजे काय झालं मिलिटरी ॲप्लिकेशन्स. सिल्वर म्हणजे तर काय झालं बेटा मिलिटरी ॲप्लिकेशन्स हे तर फिक्स झालं. ओके त्याच्यानंतर ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे कुठला बेटा बघा बरं ब्ल्यू म्हणजे तुमचं 6 येतं. आता मध्येच गोल्ड टपकला इथे हा जो गोल्ड आहे ना हा पॉइंट म्हणून काम होतं लक्षात ठेवा. हा गोल्ड म्हणजे काय बेटा पॉइंट आहे टिपिकल याच्यासाठी म्हटलं. हा गोल्ड जो आहे तो पॉइंट आहे मध्येच गोल्ड टपकला तर पॉइंट म्हणून यूज होतो. पुढे काय बेटा ग्रे म्हणजे आता पुन्हा डिजिटच पकडायचा. तो डिजिट म्हणजे किती बेटा 8 आणि सगळ्यात शेवटचं इथे मल्टिप्लायर गायब होतो. मल्टिप्लायर गायब होतो म्हणजे दोन महत्वाचे फंडे गोल्ड म्हणजे पॉइंट मल्टिप्लायर गायब. गोल्ड म्हणजे पॉइंट आला आणि सेकंड फंडा मल्टिप्लायर गायब होतो. गोल्ड म्हणजे पॉइंट आला आणि सेकंड फंडा मल्टिप्लायर गायब होतो. ठीक आहे सिल्वर म्हणजे पुन्हा ± किती बेटा 10%. म्हणजेच याचा आन्सर 6.8 पुन्हा इथे मायक्रो हेनरीच येतं विथ 10% ±. विथ ±10% टॉलरन्स. विथ ±10% टॉलरन्स. हे काय झालं बेटा माझं 5 बँड कलर कोडिंग. हे काय झालं बच्चा लोक तुमचं 5 बँड कलर कोडिंग. कळाले हे कुठलं झालं तुमचं 5 बँड कलर कोडिंग. खूप महत्वाचा फंडा झाला बेटा 4 बँड कलर कोड 5 बँड कलर कोड. खूप 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 महत्वाचे कॉन्सेप्ट होत आहेत बेटा. ठीक आहे 4 बँड कलर कोड 5 बँड. आज मी अख्खं इंडक्टर संपवतोय लक्षात घ्या. एकाच लेक्चरमध्ये अख्खं इंडक्टर संपवतोय. ठीक आहे आता याच्या पुढे एक शेवटचा फंडा बाकी आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टर. तो म्हणजे कुठला आहे बेटा ओके आता ना बेटा याच्या पुढे एक शेवटचा फंडा बाकी आहे तो म्हणजे आहे ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टर. कुठला फंडा बाकी बेटा ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टर. हेडिंग टाकायचे सगळ्यांनी ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टर. हेडिंग टाका सगळेजण ऍप्लिकेशन्स ऑफ इंडक्टर. चलो लिहून घ्या डायरेक्ट लिहायचे बेटा. इंडक्टर्स आर यूज्ड इन व्हिडिओ ट्रान्सफॉर्मर्स. पहिले ऍप्लिकेशन्स इंडक्टर्स आर यूज्ड इन व्हिडिओ ट्रान्सफॉर्मर्स अँड रिसिव्हर्स. Second, inductors are used in TV receivers. त्याच्यानंतर inductors are used in tuned circuits. त्याच्यानंतर inductors are used in LC resonant circuit of an oscillator. ओके 4 ऍप्लिकेशन सांगितलं बेटा. इथे माझा सगळं इंडक्टरचा कन्सेप्ट संपला. टोटली माझा इथे इंडक्टरचा कन्सेप्ट संपलेला आहे बेटा. ठीक आहे आज अख्खा आपण इंडक्टर म्हणजे इंडक्टरची स्टार्टिंग पण बघितली क्लासिफिकेशन पण बघितले कलर कोडिंगमध्ये 2 कलर कोड बघितले 4 बँड कलर कोडिंग 5 बँड कलर कोडिंग आणि त्याचे ॲप्लिकेशन्स पण बघितले. सगळं आज इंडक्टरबद्दल झालं बेटा. ओके दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.